नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला आता आमच्या पाठीमाग दिसतंय एक मस्जिदचा मिनार दिसतंय पाठीमाग, मस्जिद अँड मदरसा दारुस्सलाम। त्याच्याच बाजूला जो आहे तो विनायक रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग आहे। आम्ही ज्या वेळेस मस्जिदची स्थापना आमची 1999 ला झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी त्या जागेवर पहिला मिरची कांडपची मशीन आणि लोक राहत होती। त्यांनी 2010-11 ला आपली बिल्डिंग बनवली। आम्हाला बिल्डिंग बनवल्याला वेळ नव्हता, परंतु 2011-12 त्यानं विनायक रेसिडेन्सी म्हणून असा लॉजिंग धंदा खोलण्याची आम्हाला खुणखुण लागल्यानंतर आम्ही महान पोलीस स्टेशनला संबंधित पत्र व्यवहार केला। त्यावेळेस 2012 पूलिसांनी आम्हाला सांगितलं की एक पत्र दिलं की आम्ही त्याला एनओसी त्याची नाकारलेली आहे, कारण मस्जिद आहे, त्याला व्यवसाय परवाना देण्यात येऊ नका म्हणून वरिष्ठांना त्यांना पाठवलं। त्यानंतर 2014 ला महापालिकेने एक पत्र पाठवलं, त्या स्थापनेला आम्ही अद्याप लायसन दिलेलं नाही आणि देणार सुद्धा नाही म्हणून असं पत्र आलं। त्याच्यानंतर जो स्थापना बंद होती 2015 साली डीसीपी आणि सिनियर ती त्याने व्यवसाय परवान्यासाठी अर्ज केला होता। तर त्या ठिकाणी डीसीपी आणि पोलीस स्टेशनचे लोक आलते बघायला, त्या ठिकाणी जागा बघण्यासाठी। तर त्या ठिकाणी थोडीशी आमच्या मुलांनी काय जरा ओरडाओरड केली, त्या ठिकाणी राईट घडलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला 9 लोकांवर। त्याच्यानंतर जो बंद होती ती म्हणजे 12 ते 14 वर्ष कमीत कमी 2023 पर्यंत ती स्थापना बंद होती। पण आपलं एकनाथ शिंदे सरकारची जी सत्ता बसली त्यावेळेस 6 महिन्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी विनायक रेसिडेन्सीचा बोर्ड लावला। तर बोर्ड लावल्या आम्ही त्याच्या विरोधात पत्र व्यवहार केले। पोलिसांनी सांगितले की आमचं व्यवसाय परवाना देण्यात आता आमचं काम नाही, कारण 2015 ला एक मुख्यमंत्र्यांनी JR काढलेला आहे, कुठल्याही आस्थापनेला पोलीस स्टेशन व्यवसाय परवाना देत नाही। असं झाल्यानंतर मग महापालिकेकडे आम्ही गाव घेतली। तर महापालिकेने सुद्धा जो आम्हाला 2014 ला उत्तर दिलं तोच उत्तर आम्हाला 2023 ला दिला की आम्ही ह्या आस्थापनेला व्यवसाय परवाना दिलेला नाही। आमचं एकच मत होतं, बिना परवाना अनधिकृतपणे ही व्यवसाय चाललेला आहे, मग प्रशासन का गप्प आहे? 11 महिन्याची लढाई झाली, 12वा महिना लागला होता। आम्ही त्यांना पत्र दिलं, जर तुम्ही 25 तारखेपर्यंत जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही जन आंदोलन त्या रेसिडेन्सी समोर आम्ही धरणं आंदोलन करणार। त्या पद्धतीने आज आमचं धरणं आंदोलन चांगलं झाला, लोक भरपूर आलते, पोलीस प्रशासन पण सोबत होता, परंतु सर्व पत्रकार मीडिया पण तुमचे लोक होते, बरेच लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले। आमच्या चांगल्या प्रकारे विनायक रेसिडेन्सी बंद करू अशा घोषणा देत सर्व समाज, महिला, पुरुष त्या ठिकाणी जमा। आज तुमच्या आंदोलनामध्ये बरेचशी महिला पण होत्या, पुरुष पण होते, पण प्रशासनाचं आश्वासन नाही, प्रशासन त्याच्यावर कारवाईच करत नाही, कारण त्याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून काय नाही तर काय मोठा त्याला सपोर्ट आहे, राजकीय सपोर्ट आहे, सत्ताधाऱ्याचा त्याला सपोर्ट आहे असं आमच्या निदर्शनास येते। अरे मामूली जर चहा टपरीचा दुकान जर गाडीवाल्यानं हातगाडीवाल्यानं जर टाकला तर महापालिका त्याच्या गाड्या उचलून जातील। मग ही विना परवाना एवढा मोठा धंदा करतोय तो कुणाच्या जीवावर करतो हा प्रश्न निर्माण होतो। म्हणून आम्हाला वाटतं की ह्याला कुठेतरी सत्ताधारी लोक याला मदत करतात, म्हणून ही विना परवाना अनधिकृतपणे व्यवसाय चालू आहे। यापुढची जर पुन्हा एकदा चालू झालं तर यापुढची आपली जर आता मी सर्व हाताने प्रश्न तर हाताशी धरलेला आहे। आम्ही त्यांच्यामध्ये वॉर्निंग दिलेली आहे की आम्ही उग्र आंदोलन करू, तुम्हाला आम्ही प्रेस नोट दिलेली आहे। जर त्यानं अजून आस्थापना जर चालू ठेवली तर आम्ही पहिला एक वेळेस असाच आंदोलन कमिशनर मध्ये 50 ते 60 लोक घुसू कमिशनरच्या कॅबिन मध्ये, आम्ही असेच एक एक करून जाऊ त्या ठिकाणी। ज्या दिवशी कमिशनर असेल त्याला ज्या विचारू, जर तुमचं प्रशासन म्हणतंय की आम्ही ह्याला व्यवसाय परवाना दिला नाही, मग त्याच्यावर कारवाई का करत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याच्या दलनात जाऊन बसणार।